नमस्कार मंडळी, आज मी एग रोल बनवणार आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात थोडासा मैदा मिक्स करायचा. ज्याला मैदा स्किप करायचा आहे ते करू शकतात. आणि त्यानंतर अंडं फोडून घ्यायचं एका साईडला. त्यानंतर त्याच्यात मसाले, मीठ, हळद वगैरे टाकून घ्यायची. आणि आपल्याला अमूल बटर लागणार आहे यासाठी. आणि नंतर 10 मिनिटांनी चपाती लाटून घ्यायची. दोन्ही बाजूने चपाती मस्तपैकी व्यवस्थित थोडीशी कडक करून घ्यायची. आणि नंतरला कांदा, शिमला मिरची आणि कोबी उभं बारीक चिरून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यात मीठ, मसाले, चाट मसाला, थोडीशी हळद टाकून मस्तपैकी फ्राय करायचं. खूप मस्त स्मेल येतो हे फ्राय करताना. त्यानंतर अंड्याची पोळी करतो आपण तसं तव्यावर तेल टाकून अंड्याची पोळी करून घ्यायची. एका साईडनेच भाजायची. वरती त्यावर आपण लाटलेली चपाती आहे ती टाकायची. एकाच साईडने भाजून घ्यायची. नंतर ती पलटी करायची. पलटी केल्यानंतर मस्तपैकी आपल्याला हव्या तेवढा आकाराचा आपण चपाती आणि पोळीला टाकायची आहे तव्यावर. त्यानंतर त्यासाठी आपल्यावर पसरवण्यासाठी सॉस, मेयोनीज, शेजवान चटणी, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं त्याच्यावर टाकून मस्तपैकी पसरवून घ्यायचं. अमूल क्यूब असेल तर आपण त्याच्यावर ते चीज पण किसून घालू शकतो. नंतर त्याच्यावर ती भाजी टाकायची रोलच्या साईजप्रमाणे आणि नंतर त्यावर लिंबू पिळायचा, चाट मसाला टाकायचा, मस्त असा रोल करायचा आणि गोल करून खूप मस्त रेडी होतो. आणि मध्ये कट करून घ्यायचा, त्यामुळे खाण्यासाठी इझी होतो. मी पहिल्यांदा ट्राय केली आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि करायलासुद्धा लवकर आहे. असं काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर हे नक्की करा. त्यानंतर 2 अंडी जी आहे ती उरलेली, मग ही मी मसाला, मीठ, कोथिंबीर टाकून फ्राय केली आहे. थँक्यू.